नमस्कार मित्रांनो. पेट्रोल, डिझेलच्या किमती इतक्या झपाट्यानं वाढतायत, इतक्या झपाट्यानं, की मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, की माझ्या थंबनेलला तुम्ही पाहिलं असेल, की पेट्रोल आणि डिझेलसाठी इथून पुढे खून देखील होतील, इतकी भयंकर परिस्थिती देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. आता जी परिस्थिती तुम्हाला दिसते ना, ही 20-25% असेल फक्त. 10-15% काहीतरी तिची झळ आपल्याला सोसायला लागते. पण जेव्हा ही परिस्थिती अत्यंत चिघळत जाईल, जेव्हा 70-80% याचा प्रभाव आपल्यावरती येईल, तेव्हा आपल्याला पेट्रोल ₹500 लिटर घ्यावं लागेल अशी परिस्थिती येईल असं म्हणायला खरंच काही हरकत नाहीये. कारण देशामध्ये सध्या परिस्थिती तशी आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये पेट्रोल पंपांवरती पेट्रोल भेटत नाही. किंबहुना जर असेल तर ते मला असं वाटतं ₹110, ₹115, ₹114 गेलंय. किंवा जरी त्या ग्रामीण भागांमध्ये महाराष्ट्रातल्या पेट्रोल भेटत असेल, जे ब्लॅकने विकतायत, ते अगदी ₹150-170 पर्यंत पेट्रोल विकलं जातंय. कारण खरोखर पेट्रोलचं शॉर्टेज आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये नाही तर शहरांमध्ये देखील पाहायला मिळतंय. आता हेच इंधन जे काही इंडस्ट्रियल एरियामध्ये लागतंय किंवा इंडस्ट्रीसाठी लागतंय, बिझनेससाठी लागतंय, तिथे देखील या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतोय आणि त्याच्यामुळे आपसुकच महागाई वाढते. कारण ज्या कंपनीला इंधनावरती जी कंपनी चालते किंवा तिला काहीतरी प्रोडक्शन करण्यासाठी इंधन लागतं, ते जर इंधन त्यांना महाग मिळालं तर ते जे काही प्रोडक्शन करतील आणि त्याच्यानंतर जो काही प्रोडक्ट तयार करतील, तो प्रोडक्ट बाजारामध्ये ज्या इंधनाचा दर त्यांनी जो वाढवला होता तो कव्हर करण्यासाठी तो प्रोडक्ट बाजारामध्ये जास्त किमतीने विकला जाईल. ही एक सिंपल लॉजिक आर्थिक दृष्ट्या जी काही व्याख्या आहे की महागाई नक्की कशी वाढते, तर ते अशा पद्धतीने वाढते. एक साधं गणित आहे. म्हणजे जर त्यांना इंधनावरती काम चालू आहे त्यांचं, ते जर त्यांना महाग मिळालं तर जो काही प्रोडक्ट सेल करतायत त्याची भरपाई तो त्या प्रोडक्टमधून काढणार आणि त्याच्यामुळे निश्चित त्याची झळ सामान्य माणसाला सोसावी लागणार. कारण तो प्रोडक्ट विक्रेता किंवा तो जो प्रोडक्ट घेणारा जो ग्राहक आहे तो सामान्य आहे. विक्रेता करणारा हा एखादा बिझनेसमॅन असेल, पण तोही सामान्य विचारांचाच माणूस आहे. तो काय कुठे या गोष्टी काही जाणून बुजून करत नाही. कारण त्यांना ज्या रॉ मटेरियल किंवा जे इंधन किंवा या सगळ्या गोष्टींवरती त्यांना अवलंबून राहावं लागतं, ती गोष्ट जेव्हा त्यांना महाग मिळते तेव्हा आपोआप बाजारामध्ये महागाई वाढते आणि त्याचा फटका आपल्याला बसतो आणि मग आपण म्हणतो की महागाई वाढली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका इंधनाने असं काय मोठं होणार आहे अशी जी लोक म्हणतायत ना, त्यांना म्हणावं जरा थांबा, व्यवस्थित विचार करा, व्यवस्थित समजून घ्या की हे प्रकरण नक्की काय आहे. आता मागे आपल्याला काहीतरी गॅस सिलेंडर आणि या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला, सगळ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. कारण गॅस सिलेंडर भेटला नाही तर तुम्ही किती सरपंच जाळणार आहात, किती लाकडं तोडून आणणार आहात. बरं, अशी जर घटना घडली, अशी जर वेळ आली तर महाराष्ट्रातली किंवा देशातली जंगलं राहतील का? एक साधा प्रश्न आहे. कारण लोकसंख्या एवढी मोठी आहे की सगळी जंगलं आपण सपाट करून टाकू, इतकी भयंकर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही या सगळ्या गोष्टी उफाळतील जर अशी घटना घडली किंवा अशी घटना जर झाली तर. आज आपण जे काही इंधन घेतोय, जे बाहेरच्या देशांकडून घेतोय, आखाती देशांमधून असेल किंवा रशिया असेल, जिकडून ज्याही देशांकडे आपण तेल घेत असू, या सगळ्या युद्धजन्य परिस्थित्यांमध्ये ते देखील विचार हा तर करणारच ना की आम्ही जे काही विकतोय ते आता आम्ही चढ्या भावाने विकणार. कारण गरज समोरच्याला आहे. आपण जेव्हा एखादा उद्योगधंदा करतो किंवा आपण एखादी गोष्ट जेव्हा विकत असतो, जेव्हा तिची मागणी जास्त वाढते किंवा ती जेव्हा असा प्रसंग असतो की ती समोरच्याला हवीच, त्याच्याशिवाय त्याचं काही भागणार नाही, तेव्हा आपण आपोआप ₹10 वस्तू ₹15 विकतो. कारण आपल्याला माहिती असतं तो झक मारून काही करून घेणारच. आणि सध्य परिस्थिती देशाची आपल्या तशीच आहे. आखाती देशांना माहिती आहे की भारताला एवढं तेल हवं. का? कारण भारतामध्ये युजर जास्त आहेत. भारतामध्ये इंधनाचं प्रमाण वापरकर्त्यांचं अत्यंत आहे. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल, बाहेरचा कोणताही युरोप देश असो, तुमचा जपान असो, बाकी कोणताही देश असो, त्या देशांमध्ये माणसं चालण्याला जास्त प्रेफरन्स देतात. ती माणसं पब्लिक सर्व्हिसला जास्त प्रेफरन्स देतात. पण आपल्या इंडियामध्ये साधी भाजी जरी आणायची झाली ना 1 किलोमीटरवरती जाऊन, तरी आपल्याला बाईक पहिली काढावी लागते. कुठेतरी साधं चालू शकत नाही. आपण स्टेशनला जायचं म्हटलं तरी आपल्याला गाड्यांशिवाय आपल्याला चालत नाही. अशी आपली भारतीय लोकसंख्या किंवा अशी आपली जनता आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन जास्त आहे. किंबहुना आपल्याकडे इंधनांवरती चालणाऱ्या फॅक्टरीज किंवा इंधनांवरती बेस असणारे बिझनेस हा भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे भारताला इंधन हे सगळ्यात जास्त लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये सोलर एनर्जी असो, तुमची जे काही ईव्ही व्हेकल्स वगैरे असो, ती फार 1-2% आहेत फक्त. त्याच्यामुळे त्याचा काय मोठा प्रभाव पडत नाहीये. त्याच्यामुळे इंधन हेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची भारताची गरज आहे. त्याच्यामुळे भारताला झक मारून या लोकांकडून चढ्या भावाने सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात.
दुसरी गोष्ट म्हणजे भारताकडे कुठले रिसोर्सेस नाहीयेत. भारताकडे कुठलं पेट्रोलच्या, डिझेलच्या खाणी नाहीयेत. भारताकडे कोणतीच गोष्ट नाही. आपण सगळ्या इंधनाच्या गोष्टी या बाहेरून मागवून घेतोय. त्याच्यामुळं आज ना उद्या आपल्याला या लोकांची गरज पडणार आहे. उद्या त्यांनी $100 बॅरलने जरी देतायत ना ते इंधन, उद्या त्यांनी 500 जरी लावलं ना तरी आपल्याला ते विकत घ्यावं लागेल आणि पैसा आपल्याला द्यावा लागणार आहे. कारण हे काय नरेंद्र मोदी कुठं काय त्यांच्या कंपन्या नाही आहेत की ते जाणून बुजून करतायत की चाल हा $100 घेतात मग जनतेला देताना $500 देऊ. नाही, असं काही नाहीये. भारताला देखील स्वतःचा पैसा त्या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी जो द्यावा लागतोय तो जास्त असल्यामुळं मग इथं मी तुम्हाला मगाचं उदाहरण जे दिलं ना की कंपन्यांना जो काही प्रोडक्ट आहे तो जेव्हा सेल करायची वेळ तेव्हा ते ग्राहकांकडनं अति दराने पैसे घेणार, कारण त्यांना इथं तो पैसा जास्त द्यायचा आहे. मग ती सगळी परिस्थिती सध्याच्या घडीला सुरू आहे आणि मग आता जे आपण म्हणतोय पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिसतायत, कारण पेट्रोल आता 109, 110 कडे जाऊन पोहोचलंय. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी जे म्हटलंय की बाहेर फिरणं टाळा, बाहेरच्या देशांमध्ये जाणं टाळा किंवा इथं तुम्ही वाहतूक किंवा सगळं फिरत असताना पब्लिक सर्व्हिस करा. त्याचं कारण काय माहितीये का, की हेच त्याचं कारण आहे, इंधन वाचवा. आणि बाहेर तुम्ही ज्या देशांमध्ये फिरायला जाताय तिथं तुम्ही जो काय डॉलर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जो काय सगळ्या गोष्टी व्यवहार वगैरे करताय तो कमी केला तर आपोआप आपला रुपया कुठे ना कुठेतरी स्ट्रॉंग होईल. की तुम्ही जर इथं पब्लिक सर्व्हिस वापरली तर आपलं इंधन वाचेल आणि इंधन वाचल्यामुळे कुठेतरी इंधन जर वाचलं तर तिकडून घेणारं जी काही आपल्याला एक आवक आहे ती आपली थोडी कमी जरी झाली तरी आपल्यावरचं बर्डन कमी होईल. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, भारत देश लोकसंख्येनं मोठा असल्या कारणानं आपल्याला ज्या गोष्टी विकत बाहेरून घ्याव्या लागतात ना त्यांचं प्रमाण मोठं आहे. तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल. बरं, या सगळ्या गोष्टींवरती काय सोल्युशन नाही? सोल्युशन एक गोष्ट घ्या, याच्यावरती सोल्युशन नाही. आज ना उद्या त्यांच्या देखील देशातले रिसोर्सेस संपणार आहेत आणि हे सगळ्या मानवांना किंवा सगळ्या शास्त्रज्ञांना, सगळे जे कोणी तंत्रज्ञानवाले असतील, जे कोणी तिथं काम करत असतील, सगळ्या लोकांना माहिती आहे आज ना उद्या हे संपणार आहे. भले 50 वर्षांनी संपेल, 100 वर्षानंतर संपेल, कारण ते जीवाश्म इंधन आहे. कोणीतरी मेलंय मागच्या काळी, आपण म्हणतो डायनासोर जीवाश्म इंधन जे खाली दबलंय जमिनीमध्ये ते काढून कधी ना कधी संपणार आहे. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे आपल्याला पर्याय शोधावे लागतील. बरं, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आपण ज्या काही सगळ्या गोष्टी म्हणतोय त्या गोष्टी बनवण्यासाठी, ते बॅटरी बनवण्यासाठी पण काय कार्बन उत्सर्जन, काय सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या एका बॅटरी बनवण्यासाठी, तेही आपल्याला थोडंसं व्यवस्थित डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. बरं, आता याच्यावरती पर्याय काय? याच्यावरती पर्याय तशी शोधू शकतो. पब्लिक सर्व्हिस जर आपण यूज केली, कारण जर 100 माणसं एखाद्या ट्रेनमध्ये जात असतील, उदाहरणार्थ 100 माणसं जर एखाद्या ट्रेनमध्ये जात असतील, तीच जर 100 माणसं 100 गाड्या घेऊन बाहेर पडली तर त्यांना लागणारं इंधन आणि 100 माणसं जे एका ट्रेनमध्ये जातात त्या ट्रेनला लागणारं इंधन यामध्ये फार मोठा फरक आहे. आपली सामान्य लोक, आता पण सायकल किती लोक चालवतो मला सांगा? 1, 2, 3, 4, 5 किलोमीटर आपल्या एरियामध्ये फिरण्यासाठी आपण सायकलचा वापर करू शकत नाही का? हा एक साधा प्रश्न आपल्याला विचारा. आपण चालणं किती प्रेफरन्स करतो? आपण स्वतःच्या हेल्थसाठी देखील चालत नाही. आज भारतीय लोकांची कंडिशन जर तुम्ही पाहिलीत तर भारतामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण इतकं भयंकर वाढलंय. भारतामध्ये शरीराला जडणारे रोग इतक्या भयंकर पद्धतीने वाढतायत आणि त्याचं एकमेव कारण ते म्हणजे लठ्ठपणा. मग आपण साधं चालू शकत नाही. तुम्ही बाकीची शहरं बघितलेत का? अमेरिका असेल, जपान असेल, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्यांच्या शहरांमध्ये गाड्या फारशा रस्त्यावर दिसत नाहीत, पण ती लोक चालताना खूप दिसतात, ती फार चालतात. जपानचा तर एक माणूस ॲव्हरेज 70 ते 80, 85 वर्षापर्यंत जगतो. का? त्यांच्या जीवनाचं काय रहस्य आपण कधी शोधलंय का? नाही शोधलंय. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इंडियन्स लोक, आपण बाहेर चालत नाही का? कारण ती ट्रॅफिक आणि ती बजबज आणि त्या सगळ्या गोष्टी माणूस पागल होतो. कारण आपल्याकडे ना व्यवस्थित रस्ते आहेत, ना फुटपाथ आहेत, ना कोणती गोष्ट आहे. वाहनांचं इतकं प्रमाण आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये दलदलीसारखं जगणं झालंय आणि त्याचं कारण म्हणजे आपण स्वतः. आपण चालण्याकडे बघा ना, रस्ते जर खाली राहिले, रस्त्यांवरती गाड्या जर अगदी क्वचित राहिल्या तर माणसाला चालण्यासाठी मला काही हरकत वाटत नाही की इथं चालण्यासाठी आपल्याला काही त्रास होईल म्हणून. या सगळ्या गोष्टी आज ना उद्या आपल्याला आपल्याशा कराव्याच लागणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने पब्लिक सर्व्हिसवरती इतका मोठा भर दिला पाहिजे की त्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिफाईड कशा होतील, ट्रेन्स, मेट्रोज, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून लोक त्या सगळ्या गोष्टी वापरू शकतील किंवा लोकांना ते अत्यंत सोयीस्कर होईल. ते पहिलं तयार करत तेव्हा लोक पब्लिक सर्व्हिस वापरतील. आजच्या घडीला अशा अवस्था झाल्या आपल्या सगळ्या शहरांची की पब्लिक सर्व्हिसचा नुसता बोजवारा उडालाय. पब्लिक सर्व्हिस त्या पद्धतीची राहिली नाही. लोक पूर्णपणे कंटाळतात. एखाद्या बसमध्ये चढायचं झालं तर आधीच ती बस भरून येते, त्याच्यामध्ये चढायला जागा राहत नाही. एवढी लोकसंख्या आटोक्याच्या बाहेर गेली महाराष्ट्रातल्या किंवा देशाच्या शहरांची आणि त्याच्यामुळे पब्लिक सर्व्हिस लोक यूज करत नाहीत, वापरत नाहीत.
आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रायव्हेट गाड्या आल्यात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे देशामध्ये, आपल्या इंडियन देशामध्ये प्रत्येक फॅमिलीला स्वतःची कार घ्यावी लागते, की ते स्टेटस सिम्बॉल बनलाय. आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक जण कार आणि गाड्यांच्या मागे लागलोय आणि त्याच्यामुळे लोकसंख्येच्या दुप्पट आपल्या गाड्यांची संख्या झाली असं म्हणायला खरंच काही हरकत नाहीये. कारण एका कुटुंबामध्ये 4-4 गाड्या आहेत. विचार करा किती इंधन आपल्या देशाला लागत असेल. कुठेतरी आपण देशवासी म्हणून, कुठेतरी आपण भारतीय म्हणून काही गोष्टी आपण देखील जिओ पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टीच्या समजून घेतल्या पाहिजेत. कोणी काय तिथं बसून आपल्या काय पेट्रोल डिझेलचा दर वाढवला त्यांना काही मस्ती आली नाही कोणाला. पण आपण जर या सगळ्या गोष्टी एक नागरिक म्हणून जर पाळल्या आणि आपल्या देशाला जो काही बाहेरच्या देशांवरती अवलंबून राहावं लागतंय त्यातला भार तरी थोडासाही कमी केला ना, त्यांना जरा त्यांच्या मुसक्या आवळल्या ना, की त्यांना जे वाटतंय ना की यांना गरज आहे मग हे काही झक मारून करत बसतील, ते जर त्यांना दाखवून दिलं ना की झक मारून ते पुढच्या वेळेला आपल्याला कमी किमतीमध्ये या सगळ्या गोष्टी देतील आणि कुठे ना कुठेतरी पेट्रोल डिझेलचा भाव उतरेल. आता याच्यामध्ये दुसरी देखील गोष्ट आहे की भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर खालीवर असतात. कारण केंद्राचा जो टॅक्स लागतो तो संपूर्ण सगळीकडे समान असतो, पण राज्य जो काही टॅक्स लावतात मग ते गुजरात कमी लावतो, महाराष्ट्र जास्त लावतो. मग महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त पैसे द्यावे लागतात, गुजरातल्या लोकांना कमी पैसे द्यावे लागतात. या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. राहिला प्रश्न म्हणजे इथल्या ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत ज्या आपल्या देशातल्या आहेत, मग त्याच्यामध्ये देखील हे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ते देखील प्राइस कॉन्स्टंट ठेवतात ना की उतरवत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर 109 ला त्यांनी आणून ठेवलंय ना, उद्या जरी तिकडं काही जरी झालं ना, तिकडे जरी त्यांना परवडलं बाहेरनं तेल आणणं किंवा या कंपन्यांना जरी परवडलं तरी ती प्राइस वाढवत नाहीत, ते कॉन्स्टंट ठेवतात. कमी करत नाहीत, माफ करा, कमी करत नाहीत, ते कॉन्स्टंट ठेवतात. आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना काही कळत नाही तिकडे आता किती त्यांना परवडतंय किंवा काय होतंय ते काही कळत नाही. महागाई वाढली की ते सामान्यांना सांगतात अरे महागाई वाढली, पण कमी झाल्यानंतर ते सामान्यांना सांगत नाहीत. पण या बदल्यात ते तेवढाच पैसा घेतात जेवढा महागाईच्या वेळेला ते घेत होते. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या तफावतीच्या गोष्टी आहेत ना आपल्या देशामध्ये, सरकार कसं चालतंय कसं नाही चालत आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना 50-50% गोष्टी आहेत. जेवढी बरोबर आहे तेवढं चूक देखील या सगळ्या लोकांचं. कारण सामान्य माणूस हा सगळ्या बाजूने भरडला जातो, सगळ्या बाजूने त्याला ओरबडला जातो आणि मग पुढे असं होऊन जातं की सामान्य माणसाला एक रुपयासाठी कटाक्षानं आपल्या घरात, म्हणजे साधी गोष्ट आहे का तुमच्या घरात गाडी असेल तर जेव्हा आपल्या खिशात पैसा राहत नाही, उद्या त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी अनेकांजवळ पैसे नसतात. ही काय त्यांची गरिबी नाहीये. अशा वेळेला या सिच्युएशन मध्ये त्यांना त्या पद्धतीला सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात, त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. त्याच्यामुळे सरकारने व्यवस्थित विचार करावा, जी काही आत्ताची परिस्थिती आहे तिला कशी सुधारवता येईल आणि जनतेने देखील स्वतः आपण थोडंसं शहाणे बनावं, काही गोष्टी आपण देखील समजून घ्याव्या की काय नक्की देशामध्ये चाललंय काय नाही चाललंय. निश्चित या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जिथं चूक आहे तिथं त्यांना कान धरलेच पाहिजेत सरकारचे, पण जिथं त्यांना आपल्याला पाठिंबा द्यायची वेळ येते, जिथं आपल्याला योगदान द्यायचं वेळ येतं, तेव्हा आपल्या देशासाठी आपण सर्वांनी उभं राहिलंच पाहिजे. अनेक गोष्ट सांगतो, पेट्रोल डिझेल येणाऱ्या काळामध्ये भयंकर मोठा भडका उडेल देशामध्ये, किंबहुना मी म्हटलं ना तुम्हाला पेट्रोल डिझेलसाठी खून होतील अशी परिस्थिती निर्माण होईल. पण कुणीही घाबरून जाऊ नका, कुणीही काहीतरी उगट वेडेचाळे करू नका, ड्रम घेऊन काही घेऊन पेट्रोल पंपांवरती रांगा लावताय, काही करू नका. फक्त गाड्यांचं चालवणं थोडंसं कमी करा, पब्लिक सर्व्हिस जास्त वापरा. हे 4-5 महिने अत्यंत महत्वाचे आहेत. चालण्यावरती प्रेफरन्स द्या किंवा हे रिक्षा जे काही तुम्ही गोष्टी फार थोड्याशा कमी करा. चाला, जास्तीत जास्त चाला. 10 मिनिटं चालत तुम्हाला एखाद्या स्टेशनला जायची वेळ आली, एखाद्या ठिकाणी जायची वेळ आली, चाला. तुमच्या हेल्थसाठी ते चांगलंच आहे. 4 पैसे तुमचे वाचतील आणि देशासाठी देखील तुमचं योगदान जाईल. एवढंच सांगतो.